कॅप मध्ये पण करायचे, लार्ज कॅप मध्ये पण करायचे. परंतु जर स्मॉल कॅपचे व्हॅल्युएशन वाढले तर मला मिड कॅप मध्ये शिफ्ट होता आलं पाहिजे. मिड कॅप जर कधी ओव्हर व्हॅल्यूड वाटलं तर लार्ज कॅप मध्ये शिफ्ट होता आलं पाहिजे. आणि जेव्हा असं वाटेल की स्मॉल कॅप मध्ये मिड कॅप मध्ये खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहे, तुम्हाला लार्ज कॅप मध्ये काढून तिथेही जायला पाहिजे. असं जर वाटत असेल तर तुमच्यासाठी एक फंड आहे ज्याचं नाव आहे फ्लेक्झी कॅप. फ्लेक्झी कॅप फंड काय करतो, जिथे व्हॅल्युएशन व्यवस्थित वाटत आहे, जिथे अपॉर्च्युनिटी जास्त वाटत आहे, तिथे फंड मॅनेजर डिसिजन घेऊन इन्व्हेस्टमेंट करतो. कधी कधी एखाद्या फ्लेक्झी कॅप मध्ये तुम्हाला 80-70% इन्व्हेस्टमेंट लार्ज कॅप मध्ये दिसेल. काही फ्लेक्झी कॅप मध्ये तुम्हाला 50% मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये सुद्धा दिसू शकतं. फंड मॅनेजरला जिथे जास्त अपॉर्च्युनिटी वाटेल तिथे तो इन्व्हेस्टमेंट करेल. त्याच्यावरती कोणतंही बंधन नाही. जसं आपण मल्टी कॅप मध्ये बघितलं होतं 25% स्मॉल कॅप किंवा लार्ज कॅप मध्ये 25% आणि मिड कॅप. तर असं फ्लेक्झी कॅप मध्ये फंड मॅनेजरला पूर्णच्या पूर्ण फ्लेक्झिबिलिटी असते. जिथे त्याला इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी वाटेल तिथे तो इन्व्हेस्टमेंट करेल. अधिक माहितीसाठी फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.